हाँ विक्रांत बाहेर आला ना। अरे तुम्ही उभे का, बसा ना। विक्रांत हे बघ, हे गरमागरम सूप केलंय तुझ्यासाठी, घे। काय झालं? कुठे काय, विक्रांत गप्पा मारायला बाहेर आलाय ना। आम्ही वाट बघत होतो तुझ्या सूपची, नाही का? हा हो, आणि मुद्दाम पौष्टिक केलंय संपवायचं। हा आई प्लीज, मला सूप नकोय आता। शक्ती कशी येणार अंगात? आई, आहे शक्ती माझ्यामध्ये भरपूर। हा, मला भूक लागली की मी सांगेन। मानसी, तू डॉक्टर आहेस ना, तू सांग याला। थांबा काकी, आणा बघू कसं पीत नाही। हाँ बोल आई। हॅलो सलील, खूप मस्त तयारी होतीये रे, मला तर खूप उत्साह आलाय। अरे वाह, व्हेरी गुड। बरं, मी तुला हॉलचे फोटोज पाठवते, ते तू बघून घे, आणि सॅम्पल डेकोरेशनचे पण पाठवते। तू आणि मानसी मिळून एक सिलेक्ट करा। खर्चाचा अजिबात विचार करू नकोस, कितीही खर्च आला तरी तो मी करणार आहे। ऑर्किड्सचं खूप सुंदर आहे बघ, म्हणजे मला ते आवडलंय, पण तरी तुम्ही दोघांनी मिळून ठरवा। ठीक आहे, तू पाठव मला फोटोज, मी पाहून घेतो। काय करतोयस? मी नाही, काही नाही। मानसी काय करतेय? तिने तयारीला सुरुवात केली की नाही? हो बा, चालू आहे ना, थोडी थोडी तयारी चालू आहे। कधी एकदाचे 2 दिवस संपून तुम्ही इथे येताय असं मला झालंय। हो, नाही तुझं बरोबर आहे, आम्ही इकडे होतो आणि तुला सगळं एकटीला करावं लागतंय। पण नाही रे, एकटी बिकटी काय नाही, तुझे सगळे मित्र आहेत ना। अरे तो रोहन आपलं क्लिनिक बंद ठेवून मला मदत करायला येतो। खरंच खूप सगळे चांगले। नाही, खरंच माझ्यापेक्षा तेच बिचारे जास्त उत्साही आहेत। त्यामुळेच तर मला एकटं वगैरे वाटत नाही ना। खूप मस्त तयारी होतीये, मी खूप खुश आहे। आणि जेवणाची ऑर्डर पण दिलीये, सगळा मेन्यू तुझ्या मित्रांनीच ठरवलाय। बरं ठीक आहे आई, मी नंतर करू तुला कॉल। अरे असं काय सलील? ठीक आहे, बाय बाय बाय। हे घे घे, गुड, चांगला आहे ना? लास्ट लास्ट लास्ट। बरं झालं मानसी तू दिलंस ते। अरे सलील, काका ही विक्रांतची औषधं तुमच्याकडे? हो झालं, विक्रांतचं खाऊन झालं? हो, तुला जरा उशीर झाला। हो अगं, झालं असं की हा एरिया मला काही फार माहिती नाहीये, आणि ही औषधं कुठे मिळतच नव्हती, मग मी जरा शोधून आणली आहेत औषधं, म्हणून उशीर झाला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे,
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.